नमस्कार मैत्रिणींनो, कोणत्याही गळा डिझाईन बनवण्यासाठी तुम्ही ही पद्धत सहज वापरू शकता। अतिशय सोपी आहे। त्याच्यासाठी कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे। कॅनव्हास पेपरची रुंदी ही साधारण 9 इंच मी इथे घेतलेली आहे। 9 इंच ही रुंदीचा कॅनव्हास पेपर आणि लांबीला जेवढा तुमचा गळा असेल त्यापेक्षा 1-1.5 इंच खाली जास्त राहील एवढा लांबीला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे। ह्या कॅनव्हास पेपरची अशी सेंटरमध्ये घडी घालायची आहे। सेंटरमधून फोल्ड केल्यानंतर वरती गळा रुंदीचं मार्किंग करायचं आहे। गळा रुंदी इथे 2.5 इंच घ्यायची आहे वरती। खाली मात्र तुम्ही 3.5 इंचपर्यंत वाढू शकतात किंवा 2.5 घ्यायची असेल तर 2.5 सुद्धा घेऊ शकतात। ज्यांना पसरट गळा पाहिजे असेल ते 3-3.5 इंच घेऊ शकतात। आता गळा उंची इथे आहे 11.5 इंच, पण अर्धा इंच शोल्डर जॉईंटमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे मी इथे 12 इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे। आणि गळा उंची इथे मी 3 इंच घेत आहे। तुम्ही 3.5 इंचापर्यंत घेऊ शकतात किंवा 2.5 सुद्धा घेऊ शकतात। आणि मग इथे नेहमीप्रमाणे जसा बॉक्स बनवतो त्याप्रमाणे हा असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। आणि ह्याच बॉक्समध्ये तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊ शकतात। आता इथे मला डिझाईनचा आकार द्यायचा आहे। तुम्ही इथे गोल गळा सुद्धा कट करू शकतात। त्यानंतर आता इथे वरती अर्धा इंच सोडून हे असं निम्मे केलं आणि तिथे एक मार्किंग केलं। त्याच्यानंतर त्याच मार्किंगपासून पुन्हा हे असं निम्मे केलं। सारख्या अंतरावर इथे हे पॉइंटचं मार्किंग करून घेतलेलं आहे। हे असे 3 पॉइंट इथे आलेले आहेत। आता इथे डिझाईनचा आकार मला द्यायचा आहे, तर दाखवल्याप्रमाणे मी असा आकार देत आहे। तुम्ही इथे कुठलाही गळ्याचा आकार देऊ शकतात। आता इथे जे मार्किंग केलेलं होतं त्या 2 पॉइंटच्या मध्ये बाहेर अर्धा इंच घ्यायचं आहे आणि असं हे जॉईंट करायचे आहेत पॉइंट एकमेकांना गोलाकारात। आणि ही अशी डिझाईनचा आकार इथे द्यायचा आहे। ह्या रेषेच्या बाहेर अर्धा इंच घेतलेला आहे आणि हा असा डिझाईनचा आकार दिलेला आहे। त्यानंतर हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे। हा आकार व्यवस्थित असा करायचा आहे आणि मग हे कसं कट करायचं तेही बघूया। आता हे असं आकार दिल्यानंतर खाली इथे 1.25 इंच किंवा 1 इंच घेऊन हे असं गोलाकारात इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते कट करायचं आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे। त्यानंतर मधला आकार कट करायचा आहे। हे असं कट करून झाल्यानंतर मधला जसा आकार दिलेला आहे त्याप्रमाणे कट करायचा आहे। वरती 1 इंच राहील इथेपर्यंतच हे असं कट करायचं आहे। आता इथेपर्यंत हे कट करायचं आहे, पुढे जास्त कट करायचं नाही। आता हा गळा तयार करून घेतलेला आहे आणि हे जे आपण अस्तरचं कापड कट केलेलं होतं त्याच्यात मध्ये सेंटरमध्ये कट द्यायचा आहे आणि हे इथे कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आहे। कॅनव्हास पेपर ठेवताना याच्या सुद्धा सेंटरमध्ये कट द्यायचा आहे। नंतर हे जे अस्तरचं कापड आहे ते मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर अस्तरच्या कापडाला आधी सेंटर पॉइंट व्यवस्थित बघून हा जो आपण गळा तयार केलेला आहे तो तिथे ठेवायचा आहे, चिटकून घ्यायचा आहे इस्त्रीने आणि पिनअप सुद्धा करून ठेवायचा आहे। त्यानंतर मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर हे अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि इथे सिलाई घ्यायची आहे। आता इथे हे वेल्वेटचं कापड आहे, म्हणून तुम्ही जर वेल्वेटच्या कापडावर शिवत असाल तर आधी सगळ्या बाजूंनी पिनअप करून घ्या, कारण ते कापड मऊ असतं आणि अस्तरचं कापड हे थोडंसं कॉटनचं कडक असतं, तर ते सरकत असतं खालचं कापड। म्हणून व्यवस्थित आधी सगळ्या बाजूंनी पिनअप करून घ्यायचं आहे आणि मग इथे दाखवल्याप्रमाणे सिलाई घ्यायची आहे। सिलाई अगदी 1 पॉइंटचं मार्जिन राहील असं इथे सिलाई घ्यायची आहे। कॅनव्हास पेपरवरूनच मी इथे सिलाई घेतलेली आहे। फक्त एक पॉइंटचं मार्जिन राहील एवढं मार्जिन ठेवून इथे मी सिलाई घेत आहे आकाराप्रमाणे। आणि जिथे कॉर्नर असतील तिथे सुई कपड्यात अडकून कपडा फिरून मग इथे सिलाई घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी सिलाई घ्यायची आहे। कॅनव्हास पेपरवर अगदी 1 पॉइंटचं मार्जिन राहील याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे।
किंवा तुम्ही आधी पेनने मार्किंग करून घ्यायचं आहे नवीन जर असाल तर, बरोबर ती शिलाई जी आहे ती आकाराप्रमाणे येत असते। आता इथे कट करताना अगदी कॅनव्हास पेपरच्या जवळून न कट करता थोडंसं 1/2 इंच मार्जिन राहील अस्तरच्या कापडाचं, त्याप्रमाणे इथे कट करायचं आहे। कॅनव्हास पेपरच्या अगदी जवळून कट करायचं नाही। आणि कट करून झाल्यानंतर मग संपूर्ण गळ्याला इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत। कट हे शिलाईवर येणार नाहीत याची काळजी घ्यायची। त्यानंतर जिथे जिथे हे कोण आलेले आहेत तिथे तिथे सुद्धा थोडासा कपडा असा कट करायचा आहे। आता इथे जे कोण आलेले आहेत तिथे टोकाला थोडासा कपडा कट करायचा आहे। त्याच्यानंतर साईडने सुद्धा थोडा थोडा कपडा कट करायचा आहे। अगदी एकच पॉईंटचं मार्जिन राहील तेवढं मार्जिन ठेवायचं आहे जिथे जिथे कोण असतील तिथे तिथे, कारण ते उलटवायला मग व्यवस्थित उलटवलं जातं म्हणून। नाहीतर इथे जे कोण असतात तिथे कपडा जाड होतो आणि मग ते व्यवस्थित आकार येत नाही, म्हणून हे व्यवस्थित असं उलटून घ्यायचं आहे। एखाद्या टोकदार वस्तूने इथे हे जे टोक आहे ते व्यवस्थित बाहेर काढायचे आहेत असे, आणि मग याच्यावरून एक दाब शिलाई घ्यायची आहे। आता हे व्यवस्थित असं सेट करून वरून एक दाब शिलाई घ्यायची आहे। दाब शिलाई घेताना ती अगदी काठावर घ्यायची आहे। जसा आकार आहे त्याप्रमाणे इथे शिलाई घ्यायची आहे। जसे आपण कॅनव्हास पेपरवर शिलाई मारली होती त्याचप्रमाणे इथे जिथे कॉर्नर आले तिथे सुई कपडे अडकून कपडा फिरून मग व्यवस्थित अशी शिलाई घ्यायची आहे। ही अशी दाब शिलाई घ्यायची आहे। आता मी ही शिलाई मारते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण पाहत जा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली तेही कमेंट करून सांगत जा। आता दाखवल्याप्रमाणे इथे मी ही वरून शिलाई मारून घेत आहे। त्यानंतर मग अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचा कापड कट करायचा आहे। आता इथे ही शिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर मग आता इथे एक्स्ट्राचा कापड कट करायचा आहे अस्तर जोडून, आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून झाल्यानंतर साईडचं कापड हे कट केलेलं आहे। फक्त खालच्या बाजूचं हे कट केलेलं नाही, कारण मी हे असंच फोल्ड करणार आहे, म्हणजे इथे मला कंबरपट्टी लावायची गरज येणार नाही। आणि मग नंतर टक्स घ्यायचे आहेत। आता ही पट्टी फोल्ड करताना, खालची पट्टी फोल्ड करताना हे जे अस्तरचं कापड आहे तिथे फोल्ड करायची आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी फोल्ड करून घ्यायची आहे। सुरुवातीला काठ्यांना फोल्ड करायचं आहे, त्याच्यानंतर मग ही अशी दाखवल्याप्रमाणे इथे ही अशी फोल्ड करून वरून शिलाई घ्यायची आहे। याच्यामुळे वेगळी कंबरपट्टी लावायची इथे गरज येणार नाही आहे। इथे संपूर्ण अशी शिलाई घेऊन झाल्यानंतर मग टक्स मारून घ्यायचे आहेत। आता ही पट्टी वरती फोल्ड करून घेतल्यानंतर इथे आता टक्स घ्यायचे आहेत। नेहमीप्रमाणे जसे आपण टक्स मारतो त्याप्रमाणे इथे टक्स घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला, आणि टक्स मारताना इथे डबल शिलाई घ्यायची आहे आणि मग खाली शिलाई पॅक करायची आहे। याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला सुद्धा हा असा टक्स मारून घ्यायचा आहे। त्यानंतर मग आता नॉट कसे लावायचे तिथे ते आपण बघूया। इथे गळा हा असा पसरून ठेवायचा आहे आणि मधला अंतर मोजायचं आहे। ते जेवढं काही येत असेल त्याच्यापेक्षा 1-1.5 इंच जास्त पट्टी घ्यायची आहे जोडण्यासाठी। इथे सुद्धा तसंच करायचं आहे। गळा असा पसरवून ठेवायचा आहे आणि मग जेवढं काही लांबीची ती दोरी असेल तेवढे घेऊन इथे ह्या अशा दाखवल्याप्रमाणे जॉईन करायच्या आहेत। सुरुवातीला तुम्ही हे सुई धाग्याने शिवून घेऊ शकतात, कारण शिलाई मारताना ते दोऱ्या इकडे तिकडे सरकतात, म्हणून तुम्ही जर सुई धाग्याने आधी दाखवल्याप्रमाणे असं सेट करून पॅक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग मशीनने शिलाईने पॅक करायचं आहे। आता हे इथे मी शिलाई मारून घेतली आहे, दोरे जोडून घेतले आहेत। त्यानंतर क्रॉसमध्ये इथे पॅक करून वरून एक मोती लावून घेतलेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही तिथे लटकनसुद्धा लावू शकतात। हा असा दाखवल्याप्रमाणे इथे मी मोती अटॅच करून घेत आहे। सुईत 4 पदरी दोरा ओवायचा आहे, थोडासा जाड दोरा घेतलेला आहे, आणि मग
इथे हे जे टोक आहेत त्या टोकांना इथे 3-3 मणी मी हे अटॅच करून घेतलेले आहेत। आता हे मणी कसे लावायचे ते बघा। सुरुवातीला सुईमध्ये 4 पदरी दोरा घ्यायचा आहे आणि सुरुवातीला टोकाला एक मणी जोडून घ्यायचा आहे, शिवून घ्यायचा आहे सुई धाग्याने। खालून ही अशी सुई वरती काढायची, त्याच्यात मणी ओवायचा आणि परत खाली सुई ही घ्यायची आहे आणि मग 2-3 टाके इथे टाकून घ्यायचे आहेत, मणी पॅक करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच मणीच्या खाली हे 2 मणी अटॅच करायचे आहेत आणि मग खाली दोऱ्याला गाठ मारायची आहे। शेवटी हे असे 3 मणी इथे अटॅच करायचे आहेत दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर मग खाली इथे क्रॉसमध्ये जे आपण मोती लावलेले होते तिथे लटकन किंवा मी मणीच तिथे जोडून घेतलेले आहेत। ही डिझाईन ब्लाऊज घातल्यावर खूपच सुंदर दिसते, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात। आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींना हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते तुम्हाला, माझा हा व्हिडिओ एकदा तरी पूर्ण पहा। धन्यवाद।